नमस्कार. आज पाणीपुरी बनवतोय. त्याच्यासाठी रगड्यासाठी हे वाटाणे टाकते, बटाटा, थोडासा हिंग, थोडीशी हळद, थोडस मीठ आणि पाणी. दोन चार शिट्ट्या करून घ्यायच्या. पाणीपुरीचं तिखट पाणी बनवते. त्याच्यासाठी लागणार 4-5 मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि अर्धा आल्याचा तुकडा. हे वाटून घे. थोडस मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ. त्याच्यासाठी लागणारा थोडासा चाट मसाला. पाणी टाकून वाटून घेते. रगडा झाला की बघूया आपण. शिट्टी झाली, जरा छान चांगला मऊ झालेला आहे. आता याला थोडासा स्मॅश करून घेऊया. थोडासा बटाटा आणि बाउल मध्ये काढून घेते. आता मी याला थोडीशी फोडणी देऊया कांद्याची. कांदा आणि थोडस तिखट घालूया. थोडस तेल टाकते आणि जर असा अर्धा कांदा आहे, बारीक चिरून घेतला एकदम. चांगला फ्राय होऊ द्यायचा लाल. फोडणी टाकली की छान लागतं एकदम चवीला रगडा. त्याच्यामध्ये थोडस तिखट टाकून घेणार आहे. कांदा जरा लाल होऊ देते चांगला एकदम. याच्यासाठी थोडस तिखट टाकते एवढं. आता रगडा शिजवलेला आहे ना, तो टाकून घेते. ह्याच्यात सगळं टाकलेलं आहे, मीठ वगैरे, हिंग. जर असं उकळी देते मग बंद करते थोडस. आता बंद करते गॅस. तिखट पाणी वाटलेलं होतं ना, तर हे गाळून घेते मी चांगलं बारीक. आणि ते खाताना अटकत नाही ना. अजून जरा पाणी आपल्याला लागेल तेवढं त्याच्यात घ्यायचं. ह्याच्यामध्ये पण सगळं टाकलेलं आहे, मीठ, चाट मसाला. आता हे आपलं पाणी रेडी आहे. बस ना एवढं पाणी. सगळं तयारी करून घेतलंय. हे तिखट पाणी आहे. हे गोड खजूरची चटणी आहे, ही मी आधीच बनवून ठेवलेली होती. ही खारी बुंदी आहे, ची पेस्ट आहे, रगडा आहे आणि पाणीपुरीच्या पुऱ्या. आता हे खाण्यासाठी तयार आहे सगळं. या तुम्ही पण खायला. करते आता खाण्यासाठी. त्याच्यासाठी थोडा रगडा, खजूरची चटणी, पाणीपुरीचं पाणी, थोडीशी बुंदी, ही तिखट चटणी,
तयार आहे पाणीपुरी.